गुड मॉर्निंग. मागच्या वेळेस आपण इंडेक्स घातांकित संख्येचा घात पॉवर ऑफ द नंबर इज इफ इट इज रॅशनल. तो जर पूर्ण रॅशनल नंबर असेल डोक्यावरची संख्या याला बेस म्हणतो, याला काय म्हणतो इंडेक्स म्हणतो. इफ इंडेक्स इज अ रॅशनल नंबर दॅट मीन्स इन द न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्म. जर घातांकित संख्येचा घात, याला घात म्हणतो आणि याला पाया म्हणतो. घातांकित संख्येचा घात जो आहे तो जर अपूर्णांक असेल, परिमेय संख्या असेल तर त्याचं वाचन कसं करायचं हे आपण मागच्या तासाला अभ्यासलं होतं. त्याची थोडीशी काही उदाहरणं घेतो आणि मग पुढच्या भागाकडे जातो. बघा 6, आता 6th रूट ऑफ 12 12 आहे आणि 6th रूट मूळ. आता ह्याचे रेग असते, वरती असतो पॉवर, खाली असतो रूट. वरती असतो घात, खाली असतं मूळ. मराठीमध्ये हे शब्द वापरायचे, इंग्लिश मध्ये हे शब्द वापरायचे. मग आता 6th रूट, रूट म्हणजे खाली 6 सब म्हणजे 12चे 6वे मूळ म्हणजे हे 12चे 6वे मूळ. म्हणून 12च्या डोक्यावर मूळ म्हणजे खाली मांडायची संख्या. जसं आपण 8चे दुसरे मूळ, खालच्या संख्येला मूळ म्हणतात. 8चे दुसरे मूळ म्हणजे 8चे वर्गमूळ. 8चे तिसरे मूळ म्हणजे 8चे घनमूळ असं वाचायला शिकतो. म्हणून हे 12चे 6वे मूळ. आता 7th रूट ऑफ 30, आता 30चे 7वे मूळ म्हणजे कसे, 7वे मूळ म्हणजे खाली 7. स्क्वेअर रूट ऑफ 256, 256 चे वर्गमूळ, वर्गमूळ म्हणजे खाली मांडायचं असं. क्यूब रूट ऑफ 45, 45 क्यूब रूट, रूट क्यूब म्हणजे 3 आहे. तर 256 चे वर्गमूळ, 30 चे 7वे मूळ, 45 चे घनमूळ, 45 चे घनमूळ, घन म्हणजे 3, तिसरं मूळ म्हणून 1/3 आणि 125 चे 9वे मूळ. 9वे मूळ म्हणजे खाली 9. बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे. हे चिन्हामध्ये जर लिहायचं ठरलं असं, याला घातांक स्वरूप म्हणतात इन द इंडेक्स फॉर्म. त्याला इंडेक्स फॉर्म म्हणतात आणि इट इज इन द वर्ड, शाब्दिक म्हणतात याला. आता हे 6 म्हणून कसं लिहायचं, इथे 12 घ्यायची संख्या आणि हे खालची संख्या ही गंभीर्यात लिहायची. खालची संख्या गंभीर्यात लिहायची. आता 2 असल्यामुळे 2 लिहित नाही, कारण 2 तिथे ऑलरेडी प्रेझेंट असतोच. 45 3 लिहा, हा 9 इथं लिहा. हे पण आपल्याला माहिती असायला हवं. म्हणजे उद्या मी जर लिहिलं वर्गमुळात 15 तर कसं लिहायचं घातांक स्वरूपात, इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहायचं, वर्गमूळ म्हणजे इथे खाली 2 आला पाहिजे. कळलं. आणि 3 असलेलं घनमुळात 2 क्यूब रूट 2 म्हणजे कसं लिहिणार, गमिल्यात 3 म्हणजे खाली 3 आहे. ओके. आता बघा याचं वाचन कसं करायचं ते सांगतात. हे झालेलं आहे परत घेतोय. आता बघा मराठीत सांगतात सगळ्या संख्या, मग इंग्लिश मध्ये सांगतो. 45च्या वरती घात, खाली मूळ, 4थ्या घाताचे तिसरे मूळ म्हणजे काय, घनमूळ. 45च्या खाली जायचं, तिसरं मूळ म्हणजे घनमुळाचा 4था घात. आता मराठी तोंडी घेतो ना, लिहित नाही. 63च्या वरती घात आहे ना, दुसरा घात त्याला वर्ग म्हणतात आणि तिसरं मूळ त्याला घनमूळ म्हणतात. 63च्या वर्गमुळाचा घन, सॉरी 63च्या वर्ग येतो, वर्गाचे
घनमूळ. 63च्या खालून जायचं घनमुळाचा वर्ग. 95च्या इथं घात आणि मूळ 5व्या घाताचे 7वे मूळ. 95च्या 7व्या मुळाचा 5वा घात. 75च्या 8व्या घाताचे 9वे मूळ. 75च्या खालून वर 9व्या मुळाचा 8वा घात. 95च्या 5व्या घाताचे वर घाते 3रे मूळ म्हणजे काय घनमूळ. 95च्या 3रं मूळ म्हणजे घनमूळ. घनमुळाचा 5वा घात. कळलं का? मग तुम्हाला परीक्षेत जर असं जरी विचारलं 45च्या 4थ्या घाताचे घनमूळ बघा बरं का 4थ्या घाताचे घात वरती लिहायचा आणि घनमूळ घन खाली मूळ खाली लिहायचं. किंवा 45च्या घनमुळाचा घनमूळ म्हणून खाली 3 4था घात असं पण लिहिता आलं पाहिजे. मूळ म्हणलं की खाली मांडायचं, घात म्हणलं की अंश खाली मांडायचं. ओके. इंग्लिशमध्ये सांगतो बघा. वरून खाली आता याला म्हणायचं पॉवर आणि याला म्हणायचं रूट. 4th पॉवर ऑफ 3रं मूळ म्हणजे 3rd रूट म्हणजे त्याला क्यूब म्हणतात. क्यूब रूट ऑफ 45 खालून वर 3रं रूट म्हणजे क्यूब रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45. आता हे सांगतो बरोबर. 8th पॉवर ऑफ 9th रूट 75. 9th पॉवर ऑफ 8th खाली काय आहे 9th कोण आहे बघा. 9th रूट आहे. 9th रूट ऑफ 8th पॉवर ऑफ 75. आता तोंडी घेऊ आपण. 5th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 95. हॅलो 7th रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 95. 5th पॉवर ऑफ 3 म्हणजे क्यूब रूट ऑफ 95 आणि क्यूब रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 95. आता स्क्वेअर आहे याला क्यूब म्हणतात. स्क्वेअर ऑफ क्यूब ऑफ 63. स्क्वेअर ऑफ क्यूब ऑफ 63. क्यूब किंवा स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 63. क्यूब रूट म्हणायचं सॉरी. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 63. अशा पद्धतीने याचं वाचन करायचंय. आय थिंक तुम्हाला हे एकदा झालेलं आहे, समजलं असेल असं गृहीत धरतो. आता आपण पुढच्या भागाकडे चाललोय. आता घरच्या अभ्यासामध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 आणि 3.1 अर्थात तुम्ही कालच करणार होतात, केला असेल नसेल तर आज करा. आता आपण जातोय पुढच्या भागाकडे. आपल्याला पाहायचंय क्यूब अँड क्यूब रूट. क्यूब अँड क्यूब रूट पाहण्यापूर्वी मराठीमध्ये त्याला घन आणि घनमूळ असं म्हणतात. घन आणि घनमूळ पाहण्यापूर्वी वर्ग आणि वर्गमूळ आपण पाहू आणि मग घन आणि घनमूळाकडे जाऊया. नीट पहा. घन आणि घनमूळ त्याला इंग्लिशमध्ये क्यूब अँड क्यूब रूट. हे पाहण्यापूर्वी आपण स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट पाहू. लेट्स रिकॉल. स्क्वेअर मीन्स multiplication of any number 2 times किंवा multiply given number to itself, then it is called square. मराठी समजा द्या. एका संख्येचा दोनदा गुणाकार म्हणजे वर्ग होईल. म्हणजे 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 into 2 is equal to 4. 8 square 8 into 8 is equal to 69. 9 into 9 is equal to 81. minus 10 square minus 10 into minus 10 दोन मायनस साइन आहेत म्हणजे प्लस 100. म्हणजे तुमच्या लक्षात आलं बघा. हे पॉझिटिव्ह नंबर असेल स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल, हा निगेटिव्ह नंबर आहे स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल. म्हणजे एक महत्त्वाची ओळ स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह.
पहा धनसंख्यांचा वर्ग धनच आहे आणि ऋणाचा वर्ग सुद्धा धन आहे. मग इतर मराठीमध्ये वर्ग हा नेहमी धन असतो. वर्ग हा नेहमी धन असतो, ऋण येत नाही. शून्याचा वर्ग शून्यचा असतो. स्क्वेअर ऑफ झिरो इज झिरो. त्यानंतर हे झालं स्क्वेअर. आता व्हॉट इज मीन बाय स्क्वेअर रूट? दॅट इज द साइन ऑफ रूट. आता बघा 2 चा स्क्वेअर 4 आहे म्हणजे स्क्वेअर रूट 4 किती आहे 2. 8 चा स्क्वेअर 64 आहे म्हणजे 64 चा रूट 8 आहे. 81 चा रूट 9 आहे आणि इथं 100 चा रूट -10. समजा नुसतं 10 स्क्वेअर घेतलं असतं ते पण 100 आलं असतं म्हणजे इथं 100 चा रूट किती आलं असतं 10. म्हणजे एकदा मायनस आलं आणि एकदा प्लस आलं. बघा 100 चा रूट -10 आणि 100 चा रूट 10. परत पहा 2 चा वर्ग 4 आहे म्हणून 4 चा वर्गमूळ 2 आहे. 8 चा वर्ग 64 आहे म्हणून 64 चा वर्गमूळ 8 आहे. 81 चा वर्गमूळ 9 आहे. 100 चा वर्गमूळ वजा 10 आहे आणि 100 चा वर्गमूळ 10 आहे. इथं तुमच्या असं लक्षात आलं असेल या संख्येला 2 मूळ आहेत बघा. 2 वर्ग, एक वजा आहे एक अधिक आहे. म्हणजे प्रत्येक धनसंख्येला 2 वर्गमूळ असतात. आणखी एक गोष्ट आहे आपल्याला प्रत्येक धनसंख्येला 2 वर्गमूळ असतात. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅव 2 स्क्वेअर रूट. काय गोष्ट सांगितली? एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅव 2 स्क्वेअर रूट. पेज नंबर 16 पान नंबर 16 वर त्या 3 स्टार आहेत बघा केलेले ते तुम्ही पाहून लिहू शकता. म्हणजे तुम्हाला मी विचारलं समजा वर्गमूळात 4 मग आपण याचं उत्तर लिहिताना आपण असा प्रश्न विचारायचा 4 ही कोणत्या संख्येचा 2दा गुणाकार आहे? 4 ही 2 चा 2दा गुणाकार आहे. मग यातला फक्त एकच आहे. मग याचं वर्गमूळात 4 म्हणजे 2 पण असू शकतं आणि म्हणजे अधिक वजा 2 असतं. म्हणजे अधिक 2 आहे ना त्याचाही वर्ग 4 आहे आणि वजा 2 चा वर्ग पण 4 आहे. आता वर्गमूळात 64 आहे. काय उत्तर आहे? अधिक वजा 8. वर्गमूळात 81 अधिक वजा 9 म्हणजे रूट 64 काय असेल +8 -8. रूट 81 +-9. रूट 4 +2 -2. दॅट मीन्स स्क्वेअर ऑफ 2 इज 4. स्क्वेअर ऑफ -2 चा पण स्क्वेअर 4च आहे. म्हणून मी मग हे सांगितलं स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. Square of 8 is 64. Square of -8 is also 64. Square of 9 81. Square of -9 is also 81. Okay. Now we learn what is meant by cube. Cube पाहूया. क्यूब म्हणजे काय? ज्याला आपण घन म्हणतो. एकाच संख्येचा 3दा गुणाकार म्हणजे तिचा घन होय. एका संख्येचा 2दा गुणाकार म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? वर्ग म्हणतो. आता एका संख्येचा 3दा गुणाकार त्याला काय म्हणायचं? घन म्हणायचं. Number is written 3 times and multiplied. Then the product is called number. If number is written 3 times and multiply, then product is called cube. संख्या 3दा लिहा आणि त्याचा गुणाकार करा. जो उत्तर येईल प्रॉडक्ट जो गुणाकार येईल त्याला म्हणायचं घन. मराठीत एकाच संख्येचा 3दा गुणाकार म्हणजे घन होय. आता फाइंड क्यूब ऑफ बघा बरं का 17 वजा 6 वजा 2/5 त्यानंतर 1.2 0.02
फाईंड क्यूब ऑफ म्हणजे घन काढा, घन करा, घन काढा. आता पहा घन आहे म्हणजे 4 चा घन क्यूब ऑफ 4. 4 चा घन आपण माहिती कसं का 4 च्या डोक्यावर 3 आणि 4 च्या डोक्यावर 3 क्यूब म्हणजे 3. क्यूब रूट असेल तर कसं करतो आपण, क्यूब रूट असतं तर नंबर आपण 3 लिहिला असतं, कळतंय ना. घनमूळ असतं तर मी 103 लिहिलं असतं, आहे का लक्षात. ओके, मूळ खाली असतं, जादूगर असतं. 17 चा घन बरोबर असं लिहितात बरं का. 17 डोक्यावर 3, जेवढे डोक्यावर येते तेवढ्या वेळा गुणाकार असतात अर्थ. 17 गुणिले 17 गुणिले 17 हे एकदम मोठं घेण्याऐवजी आधी असं करतो बघा. 4 चा घन 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चौक 16 क्यूब ऑफ 4 is 64. 4 चा घन 64 आहे, वजा 7 वजा 7 वजा 7 वजा 7 बरोबर का. दोन दाबाचं चिन्ह आहे म्हणून गुणाकारामध्ये दोन दाब गुणाकार ना, गुणाकार चिन्ह मोजतो आपण. दोन दाबाचं आहे म्हणून आधी 49 गुणिले वजा 7 7 7 49. आता परत प्लस मायनस आहे म्हणून मायनस आणि याचा गुणाकार 343. उत्तर कसं लिहिणार, वजा 7 चा क्यूब किती आहे -343 वजा 7 चा घन वजा 343 आहे. आता हे वजा 6 चा घन वजा 6 वजा 6 वजा 6 हे दोघांचा गुणाकार 36 आणि हा वजा 6 असा गुणाकार एकच वजा चिन्ह आहे, हे होईल 216. उत्तर लिहा. क्यूब ऑफ -6 is -216 वजा 6 चा घन वजा 216 आहे. 17 गुणिले 17 7 7 49 7 4 11 289 त्याला 17 ने गुणा. 17 ने तुम्ही गुणलं की 49 4913 येईल. 70 70 289 into 17 4913 हे असेल. क्यूब ऑफ 17 is 4913. 17 चा घन 4913 आहे, वजा 2/5 चा घन बघा बघा -2/5 -2/5 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन क्यूब मीन्स घन म्हणजे 3 गुणाकार दोघांचा करा. 2 वजा चिन्ह आहे म्हणून आधी वरच्यांचा गुणाकार खालच्यांचा गुणाकार. 2 गुणिले 4 5 5 25 2 2 4 5 5 25 काही गुणाकारामध्ये एकच वजा चिन्ह आहे वजा. 4 गुणिले 8 4 चा 8 25 5 25 5 125. किती सोपं आहे. 1.2 1.2 आणि 1.2 पॉइंट आहे ना म्हणून घन आहे म्हणून 3 गुणाकार. हे दोघांचा गुणाकार 12 गुणिले. आता काय करायचं, पॉइंटचा गुणाकार करताना पॉइंट नाही असं कुठे करायचं. 12 गुणिले 12 144. इथे एक घर इथे एक घर. पॉइंट नंतर 2 डेसिमल प्लेसेस आर देअर. मग आपण डावीकडे 2 घर द्यायचे. पॉइंट नंतर इथे घर इथे घर 2 घर आहेत म्हणून इकडे 1 2 घर पॉइंट द्यायचे बरोबर. आता 12 गुणिले 144 करायचे. 144 गुणिले 12 जर गेलं तर 1728 आहे. किती गुणाकार येईल 1728. आता बघा बरं पॉइंट नंतर किती घर आहेत 2 इथं किती आहे 1 3 घर आहेत. हाऊ मेनी डेसिमल प्लेसेस आफ्टर डेसिमल पॉइंट 3. मग इथं उत्तरात इकडे 3 घर द्यायचे 1 2 3. कळतंय का, व्हेरी सिंपल. याचा घन 0.02 0.02 0.02. आता बघा पॉइंट नाही असं गृहीत धरलं, पॉइंट नाही मग हे दोघांचा गुणाकार करताना 2 गुणिले किती होईल 4 बरोबर. हे दोघांचा गुणाकार पॉइंट
4 घरं आले, 4 डेसिमल प्लेसेस, 4 घरं. आता हे एकच आहे, 2 3 4 म्हणून पॉईंट 0.02. कळतंय का? आता पॉईंट नाही असं तुम्ही 4 गुणे 8 किती घर आहे माझा बरं पॉईंट नंतर? इथं 4 इथं 2 6 घर आहेत, 6. इथं 4 आहे, इथं 2 आहे. पॉईंट नंतर इथं 4 डेसिमल प्लेस, 4 डेसिमल 2 डेसिमल प्लेस, 6 1 2 3 4 5 6. Then give the point. That is the answer. Is that clear? All of you write that. आता शेवटचे 2 गणितं घ्यायचे फक्त, म्हणजे तुम्हाला क्यूब समजलं असं गृहीत धरून. आणि आता -4/3 क्यूब बघा, -4/3 -4/3 मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट टू मायनस साइन प्लस 16/9 4 चौक 16 3 त्रिक 9 मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट टू ओनली वन मायनस साइन साइन इज मायनस 16 चौक 64 9 त्रिक 27. फिनिश. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय क्यूब. तुम्ही जर नीट लक्ष दिलं बघा, मायनस साइन होतं इथं, क्यूब ऑफ दॅट मायनस इज मायनस, क्यूब ऑफ दॅट मायनस इज मायनस. आता इंग्लिश मध्ये सांगतो, हे पॉझिटिव्ह नंबर, क्यूब ऑफ पॉझिटिव्ह इज पॉझिटिव्ह. ओके, क्यूब ऑफ निगेटिव्ह इज निगेटिव्ह. मग पहिले 2 ओळी झाले बघा, क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह, क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. हे तुम्ही लिहून घ्यायचे. आता मराठी सांगतो, धन संख्या आहे बघा, ही धन आणि उत्तर पण धन आले. धन संख्येचा वर्ग धन संख्या असते, धन. धन संख्येचा घन धन असतो, ऋण संख्येचा घन मात्र ऋण असतो. आपण ऋणाचा वर्ग धन म्हटलं होतं, ऋणाचा वर्ग 2दा गुणाकार, पण इथं ऋणाचा 3दा गुणाकार आहे, म्हणून उत्तर काय येईल? ऋण येईल. फ्रॅक्शन आहे, अपूर्णांक, ज्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. क्यूब ऑफ रॅशनल नंबर इज रॅशनल नंबर. कळतंय का? म्हणजे परिमेय संख्येचा घन सुद्धा परिमेय संख्याच असते. आता आता आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो, म्हणजे बघा, नीट मला सांगा, हा 1.2 मध्ये हाऊ मेनी डेसिमल प्लेसेस आफ्टर डेसिमल पॉइंट? दशांश चिन्हानंतर किती घरं येतं? 1. आणि उत्तरात किती घरं येतं? दशांश चिन्हानंतर 3. 1 2 3. इथे एकच होतं, इथे 3 झाले. म्हणजे घन केल्यानंतर, क्यूब केल्यानंतर इथे 1 घर होतं, 3 घरं झाली. इथे किती घरं होते आफ्टर पॉइंट? दशांश चिन्हानंतर किती घरं होते? 2 डेसिमल प्लेसेस. उत्तरात किती झाले बघा बरं? 2 4 6. पॉइंट नंतर 6 झाले, म्हणजे 2 होते, किती झाले? 6 झाले. इथे 1 होतं, 3 झाले. कळतंय का? काय 3 झाले? गणितात पॉइंट नंतर एकच घर होतं, उत्तरात 3 घरं झाली. पॉइंट नंतर 2 घरं होती, उत्तरात 6 घरं झाली. समजा पॉइंट नंतर 3 घरं असतील तर उत्तरात किती होतील? 9 होतील. कळला का फरक? ठीक आहे. आता एक छोटंसं कन्सेप्ट सांगतो आणि आपण थांबूया या ठिकाणी. आता बघा, पुढच्या तासाला त्याचा उपयोग होणार आहे. परत पहा, -4/3 चा क्यूब -64/27 आहे, म्हणजे गमिल्यात 3 लिहायचं आता. दॅट इज द क्यूब रूट. -64/27, cube root of -64/27 is -4/3. Cube root of 4913 is how many? 70. Cube root of 1.728 is 1.2. Is that clear? Cube root of 0.00008, याचा क्यूब रूट 0.2. क्यूब रूट ऑफ -343 -7. क्यूब रूट ऑफ 64, how many? 4. क्यूब रूट ऑफ -8 -2/5. क्यूब रूट ऑफ त्याचा इकडे लिहितो बघा, -2160 2016 is -6, आणि क्यूब रूट ऑफ 4913 is 70. कळलं का? जसं स्क्वेअर रूटचं घेतलं होतं. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. यू कॅन सॉल्व प्रॅक्टिस सेट 3.3 क्वेश्चन नंबर 1.
3.3चा मधील पहिला प्रश्न तुम्ही करू शकता. परत एकदा पहा, याचा घन हा आहे ना, म्हणजे वजा 64/27 चे घनमूळ, घनात 3 लिहायचे, घनमूळ वजा 4/3 आहे. 4913 हे इथेच घेतले. परत 17चा घन 4913 आहे, म्हणजे घनमुळात 4913 किती? 17 येईल. घनमुळात वजा 216 किती? पुढे लिहून घे. घनमुळात घनमुळात वजा 216 वजा 6 येईल. घनमुळात वजा 8/125 वजा 2/5. घनमुळात 64 किती आहे? 7. घनमुळात वजा 343 किती आहे? वजा 7. घनमुळात 0.00008 किती आहे? 0.02. घनमुळात 1.728 याचा घनमूळ 1.2. अशा पद्धतीने आपण घनमूळ काढायचे आपल्याला पुढच्या तासाला. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.